तर या ठिकाणी कांदा आता आपण यांना उगता दिलं त्या काढायला. ट्रॅक्टर यांचे का वाहतूक यांचे का येणे सगळं वाहून आणायचं तिथे टाकायचं की आपण त्यांना उगतं दिलं. तर या ठिकाणी हा कांदा आता काढून झाला आहे. हा बघा हे कारण किती मोठं आहे बघा, येतपासून बघा हे बघा या स्टार्टिंगपासून ते बघा जवळजवळ हे आरण किती लांब असेल बघा मग अंदाज तरी बरीच लांब असेल. 100-150 फूट 100 फूट तरी असू शकते ही एवढीला मारून लागलेली आहे. आणि आपल्याला आता हाच कांदा उचलून या आग्नीमध्ये टाकायचा आहे. या आग्नीमध्ये आपल्याला खाली बेशी बनवून टाकायची. या ठिकाणी आपल्याला हा कांदा ठेवायचा आहे. जोपर्यंत कांद्याला बाजार येत नाही तोपर्यंत आपण हा कांदा इथे ठेवणार आहोत. मग तो 1 महिन्यानी हो किंवा 6 महिन्यानी मग दिवाळीपर्यंत आपण या शेडमध्ये हा कांदा ठेवतो. एकदम मस्त असं गारवा आहे, असं ऊन लागत नाही काय लागत नाही, गार हवा लागते या आग्नीमध्ये. आणि हे बघा हा कांदा, हे बघा कांद्याची साईज जवळजवळ हे बघा कांदा जवळजवळ 60%-70% कांदा ह्या साईजचा कांदा आहे. 60%-70% कांदा या साईजचा कांदा आहे. आणि राहिलेला कांदा जवळजवळ नंतर अशी गोलटी स्वरूपातला कांदा आहे. हा गोलटी स्वरूपातला कांदा आहे. पण जवळजवळ 70% कांद्याची साईज ही अशी आहे. हे बघा अशी मोठी साईज आहे 70% कांद्याची. म्हणजे असं होतं की त्याला कांद्याला लागवड लेट झाल्यामुळे मार्च महिन्यामध्ये कांदा काढायला आल्यामुळं कांद्याची साईज थोडी कमी होती. कारण की मग उन्हाळ्यामध्ये कांद्याची साईज होत नाही. त्यामुळे कांद्याची लागवड करताना थोडी लवकर केली पाहिजे. मार्च यांच्या आत कांदा निघला पाहिजे. आता हे आपला कांदा मार्च जवळ आज 8 मार्च आहे. म्हणजे उन्हामध्येच हे कांद्याची काढणी झालेली आहे. म्हणजे उन्हाळ्याच्या आत थोडं लवकर कांद्याची रोप टाकायचं, लवकर कांदा काढून घ्यायचं. कांदा टाकायचा याच्यामध्ये 500 गुणी कांदा बसतो ह्या 2 चाळ्यामध्ये. आणि हे बघा इथं आता कांदा काढून झालेला आहे. इथं आपण इथं कांदा काढायला दिला त्यांना उगता. या ठिकाणी आपण कांदा एकरी उगता काढण्यासाठी दिला होता, तर काढून झालेला आहे. एवढी मोठी आरण लागलेली आहे. हे बघा, हे बघा साईज कांद्याची काय असा आहे, काय असा आहे, काय असा आहे. म्हणजे जवळजवळ 70% कांदा असा आहे, 70% मोठ्याला आहे असा कांदा आहे.